सर आपलं नाव काय? विवेक मोहन पानसरे. बरं, आपण ही गाडी स्वतः चालवतात हां, का स्वतः. ड्रायव्हर ठेवलेले? नाही, स्वतः स्वतः चालवतात. आपली गाडी पहिली ट्रीटमेंट केव्हा केली होती आपण? 20,000 किलोमीटरला केली होती. बरं, सेकंड ट्रीटमेंट केव्हा सांगितली होती तुम्हाला? मला 30,000ला सांगितली होती, हां, पण आपली ती 33,000 पर्यंत तिची पावर तशीच होती, म्हणून केली नाही. म्हणून केली नाही. बरं, पण आता जे 5 आता 38,000 किलोमीटर झालेली, हां, पण ते 5,000 किलोमीटरला मला अशी जुनी गाडी वापरायला वाटली. बरं, मग आता परत मी ट्रीटमेंट केली. हां, सेकंड, जो आज पहिले जो 5,000चा हे होता ना डिस्टन्स, हां, त्याच्यामध्ये गाडी भंगार होती. हां, आता नवीन गाडी झाल्यासारखी वाटते. परत हां. परत नवीन फिलिंग परत आहे. म्हणजे गाडीचं इंजिन फुल ताकदने वाढतो. बरं, आणि लोडिंगमध्ये काय फरक पडतो? लोडिंगला मी कॅपॅसिटी आहे 750 किलो न्यायची. बरं, डीप कार्बोरेशन केल्याच्या नंतर मी 1.5 टन न्यायला लागलो, म्हणजे बरं. 1500 किलो न्यायला लागलो. विदाऊट टेन्शन? विदाऊट टेन्शन, काही प्रॉब्लेम नाही. बरं, गाडी स्मूथ चालते, हां. काहीच प्रॉब्लेम हां. नाही. ट्रीटमेंट संपल्याच्या नंतर आहे ना, हां. 1 टन पण न्यायला अशी ताकद कमी, खूप ताकद म्हणजे लागते. ॲक्सिलेटर जास्त घेतात? एक्सिलेटर जास्त लागायची, Gear. सीएनजी जास्त संपायचा. बरं, हां, सीएनजी पेट्रोल जास्त एक्सिलेटर दिलं काय सीएनजी जास्त संपतो. बरोबर आहे, ते तर आहेच. हां, इंजिनवर ताकद यायची. हां. आता तिचा कार्बोदन केल्यानंतर मी जेव्हा 1 टन न्यायचो ना, हां. मी 1.5 टन आरामात नेऊ शकतो. बरं, आणि तुमच्या कंपनीच्या रेशोप्रमाणे जर दर दर 10,000 किलोमीटरला ट्रीटमेंट केली तर इंजन लाईफ कशी राहिली? इंजिन लाईफ म्हणजे कंपनीने दिलेल्या लाईफ प्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त गाडी चालू शकते. ही कारण डिकार्बनाइज केली? कंपनीने दिलेले 2 लाख, हां, पण जर डिकार्बोनेशन जर 10,000 किलोमीटरला जर करत राहिलो हां, तर आपले 4 लाखापर्यंत काहीच प्रॉब्लेम येणार नाही गाडीमध्ये, इंजिनमध्ये. हां. आणि CNG आणि पेट्रोलच्या पिकअपमध्ये काय फरक जाणवतो डिकार्बनाइज केल्यावर? असं समजतच नाही का आपण ही पेट्रोलच गाडी चालवते. बरं, सीएनजी काय आहे का, आपण जेव्हा गाडी पळवतो वेट टाकून हां, तेव्हा ताकद लागते. बरोबर, पण ती काय कार्बोदन केल्याच्या नंतर आहे ना, जो पेट्रोलची ताकद आहे ना, हं. ती सेम होऊन जाते. बरं, म्हणजे पेट्रोल ओलं आहे त्याच्यामध्ये ताकद जास्त असते. हां, बरोबर आहे. सीएनजीला कोरडा आहे. कोरडा असल्यामुळे ना ताकद कमी असते. पण असं वाटतच नाही का मी सीएनजी गाडी चालवते. हं. तुम्ही 1.5 टन आरामात लोड टाका, बिंदास घेऊन जा. हां. आता तुमच्या बरोबरीच्या पण गाड्या घेतलेल्या असतील ना या बरोबरीच्या? हो, त्या गाड्यांची काय कंडिशन आहे? त्या गाड्या म्हणजे आताच्या स्थितीला ज्या टाटा एस आहेत ना, हां, त्या टाईप झालेले आहेत. त्या टाईप. हां. आणि कंपनीमध्ये गेल्यानंतर त्या कंपनीच्या लोकांना काही डिफरन्स जाणवतो का डिकार्बनाइज केलेल्या गाडीचा? ते बोलतात तुम्ही गाडी चालवता का नाही. हां, बरोबर. किलोमीटर माझं होतंय, हां, तर होतं तुम्ही गाडी चालवताय का नाही, का तुमच्या गाडीचा मेंटेनन्सच निघत नाही. बरोबर. मेंटेनन्स कधी निघतो, जेव्हा आपल्या गाडी इंजिनवर ताकद आल्यानंतर आपल्या मेंटेनन्स निघत असतो. बरोबर आहे, बरोबर आहे. आपला जर गाडीवर इंजिनवर ताकदच येत नाही हां, तर मेंटेनन्स निघणारच नाही. हं. जो मी ऑइल 10-20,000 किलोमीटरला चेंज केला होता, हां, तो मी 33,000 म्हणजे जेव्हा आपलं 30,000ला करायला गेलो ना, हां, तो चिकटपर्यंत तसंच होता. हां. कलरही चेंज नाही झाला? कलर पण चेंज नाही होत, काला पण काही पडत नाही, आहे त्याच स्थितीमध्ये राहतो, चिकटपणामध्ये राहतो. हं, त्याच्यामुळे ना इंजिनची ताकद वाढते. बरोबर. नक्की तुम्ही जर डिकार्बोनेशन करत असाल तर बेस्ट आहे गाडीमध्ये. लोडिंग गाडीला तर खूपच बेस्ट आहे. हं, तुम्ही सर्वांनी करा आणि गाडीत बिंदास लोड टाकून घेऊन जा. हं. आणि प्रदूषण कमी करा. प्रदूषण तर 100% कमी होते. हां, चालेल, ठीक आहे, थँक्यू.